सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण जगद्गुरू शंकराचार्यांच्या अनेक रचनांचा परिचय करून घेतो आहे. त्याच्यातलं तत्त्वज्ञान, त्याच्यातला अर्थ, त्याच्यातलं सौंदर्य हे सगळं समजावून घेत घेत आपली 15 स्तोत्र झालेली आहेत आणि आज एका नवीन स्तोत्राचा परिचय करून घेणार आहोत. जवळजवळ म्हणजे आचार्यांच्या अगदी बालपणामध्ये रचलेलं हे स्तोत्र असावं असं काही जणांचं मत आहे. म्हणजे ह्या स्तोत्रामागे सुद्धा अनेक कथा आहेत. त्याच्यातलीच एक कथा आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्या कथेच्या अनुषंगाने ह्या स्तोत्राचा अर्थ समजून घेणार आहोत. या स्तोत्राचं नाव आहे कनकधारा स्तोत्र. या कनक म्हणजे सुवर्ण, कनक म्हणजे सोनं, आणि त्याचा वर्षाव कुठे झाला, या धारा कुठे बरसल्या, याचाही आज आपण कथेच्या अनुषंगाने तो प्रसंग जाणून घेणार आहोत. आणि त्या अर्थातच त्या स्तोत्रातलं जे वैभव आहे, जी लक्ष्मीची, महालक्ष्मीची जी स्तुती केलेली आहे, त्याचाही परिचय करून घेणार आहोत. अर्थातच आता आपली एवढी 15 स्तोत्र झाली आहेत. त्याच्यात काही वेळेला कधीकधी पाठभेद असतात, कधीकधी त्या श्लोकांच्या संख्येमध्ये काही फरक असतो. आता मागच्या वेळेला जे आपण स्तोत्र घेतलं होतं शिव अपराध क्षमापन, त्याच्यात काही ठिकाणी 15 कडवी आहेत, काही ठिकाणी 18 आहेत, किंवा काही पुढे मागे आहेत, क्रम त्याचा बदललेला आहे. असं होऊ शकतं, कारण आता इतकी वर्ष लोटलेली आहेत, त्यामुळे ते रचना किंवा त्याचं संकलन करताना अशी काहीतरी गफलत होऊ शकते. पण त्याच्यामध्ये आपण फार पडायचं नाही आहे की कुठलं स्तोत्र कुठला क्रम आधी आहे. आपल्याला आचार्यांच्या रचनांचं सौंदर्य जाणून घ्यायचं आहे, तेवढंच आपलं हेतू आहे किंवा तेवढंच आपलं उद्दिष्ट आहे. तर आता हे जे स्तोत्र आहे कनकधारा स्तोत्र केव्हा रचलेलं आहे? अगदी आचार्य 5-6 वर्षाचे होते तेव्हा, म्हणजे जेव्हा ते आचार्यही नव्हते, बालशंकर होता. त्याचं उपनयन नुकतंच झालं होतं, 5व्या वर्षीच उपनयन झालं. पण उपनयनापूर्वीच त्याला पुष्कळ ज्ञान प्राप्त झालं होतं आणि म्हणून त्याचं उपनयन झाल्यानंतर शेजारच्याच गावामध्ये, जवळच्याच गावामध्ये त्याच्या आईने त्याला गुरूंकडे अध्ययनासाठी पाठवलं होतं. गुरूंकडची पद्धत नेहमीच ही असते की त्यांच्याकडे जे बटू असतात अध्ययनासाठी आलेले, शिक्षणासाठी आलेले, त्यांनी भिक्षा मागायची. रोज भिक्षा मागायची सवय असायला पाहिजे. आणि भिक्षेतून जे अन्न मिळतं त्याची गोडी फार वेगळीच आहे. भिक्षान्न याला कामधेनू म्हटलेलं आहे समर्थाने. त्यामुळे भिक्षा मागितल्यामुळे फार चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. म्हणजे भिक्षेमुळे आधी अहंकार नाहीसा होतो, जिभेवर संयम मिळतो, मित आहाराची सवय लागते आणि त्याचबरोबर समाजाचं परीक्षण घडत असतं. समाजात काय चाललं आहे, कुठे काय आहे, हे सगळं नेमकी त्याची
परिस्थिती आकलनात येते. असं हे भिक्षेचं महत्त्व आहे. असाच हा बालशंकर, पाचच वर्षाचा बालशंकर असा भिक्षेसाठी एकदा गेला होता. दररोजच जायचे बटू, सगळेच बटू गावाच्या वेगवेगळ्या दिशांना भिक्षा मागण्यासाठी जायचे. आणि हे बटू इतके तेजस्वी होते की गावातल्या सुवासिनींना वाटायचं की हा बटू माझ्या घरी कधी येतो आणि मी कधी त्याला भिक्षा देते. पण भिक्षेचे नियम असे आहेत की एकाच घरी वारंवार जायचं नाही. रोज नवीन घर, रोज नवीन परिसर, रोज नवीन कुटुंबाचा परिचय व्हावा, हीच तर भिक्षेमागची भावना आहे. आणि असाच हा बालशंकर एकदा असं भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. पूर्वी बैठी घरं होती, घरापुढे अंगण असायचं. अशा अंगणात उभा राहून यांनी भिक्षेचा पुकारा केला. भिक्षांदे, ओम भवती भिक्षांदेही असा पहिल्यांदा घोष केला. भिक्षेच्या नियमामध्ये हे पण सांगितलेलं आहे की कुठेही जाल तेव्हा एका घरी 3दाच भिक्षा मागायची. 3दाच, पुन्हा वारंवार नाही मागायची. कारण प्रत्येकाच्या काही अडचणी असतात, काही समस्या असतात. त्यामुळे 3दा भिक्षा मागायची. नाही मिळाली तरी त्याचं वैषम्य मानून घ्यायचं नाही, किंवा थोडी मिळाली तरीसुद्धा तेवढ्यामध्ये संतुष्ट व्हायचं आणि मग पुढच्या घरी भिक्षेसाठी जायचं. मात्र मागताना फक्त 3दाच म्हणायचं, ओम भवती भिक्षांदेही. या बालशंकराने या अंगणात जाऊन म्हणाला, नेहमीसारखंच म्हणाला, ओम भवती भिक्षांदेही. पण दार काही उघडलं नाही. कोणी आतून काही हालचालच जाणवली नाही. थोडा वेळ थांबला. थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला, ओम भवती भिक्षांदेही. आतून अजूनही काही हालचाल येत नव्हती. पण आता थोडासा पावलांचा आवाज येत होता. इकडे तिकडे चालल्याचा आवाज येत होता. म्हणजे घरात कोणीतरी नक्कीच आहे. आणि मग 3ऱ्यांदा भिक्षा मागू का नको असं त्याला प्रश्न पडला. कारण मी भिक्षा मागितली आणि घरातल्या गृहिणीला भिक्षा देणं जर का शक्य नसेल तर तिला किती वाईट वाटेल. कारण घरातला म्हणजे दारात आलेला अतिथी विनमुख जाणं हे गृहस्थासाठी किंवा गृहिणीसाठी दूषण आहे, अपमानास्पद आहे. त्यामुळे मागावी का न मागावी अशा विचारात हा बालशंकर पडला होता. पण तरीसुद्धा त्याने धीर करून 3ऱ्यांदा भिक्षा मागितली. पुन्हा म्हणाला, ओम भवती भिक्षांदेही. आत काय परिस्थिती होती, घराच्या आत काय परिस्थिती होती, तर खरोखर ते ब्राह्मणाचं घर होतं. पण तो ब्राह्मण अतिशय दरिद्री होता. जेमतेम पोट भरण्या इतकंही धान्य त्याच्या घरात खरं तर रोज नसायचं. आणि तो ब्राह्मण बाहेर गेला होता भिक्षेसाठी. आणि ही जी ब्राह्मण पत्नी होती ती घरात होती. आणि तिने हा आवाज ऐकलाही, ओम भवती भिक्षांदेही हा बालबटूचा आवाजही तिने ऐकला. तिला भिक्षा देण्याची इच्छा पण होती, कारण तिला माहिती होतं हा अतिशय तेजस्वी बटू आहे. आणि म्हणून तिला इच्छा होती. पण घरामध्ये धान्याचा एकही कण नाही. पूर्वी गाडगी मडकी अशी उतरंड लावलेली असायची. या ब्राह्मण स्त्रीने सगळी गाडगी मडकी धुंडाळली, सगळ्या उतरंडी बघितल्या, पण कुठे धान्याचा कणही मिळाला नाही. की भिक्षा द्यावी असं काही त्या घरात नव्हतंच. तिला अतिशय वाईट वाटलं. पण तरी तिची धडपड सुरूच होती. इतक्यात तिला शिंकाळ्यामध्ये एक सुरकुतलेला आवळा दिसला. तिला वाटलं, चला भिक्षा देण्यासाठी काहीतरी माझ्याकडे आहे. आणि म्हणून तिने आवळा काढला, आपल्या पदराने जरासा पुसला आणि तीच भिक्षा द्यावी अशा विचाराने दार उघडलं. आणि त्याच वेळेला हा बालशंकर म्हणाला, ओम भवती भिक्षांदेही. बरोबर नजरानजर झाली. पण इतका तेजस्वी बटू पाहून या ब्राह्मण पत्नीला वाटलं, इतकी तुच्छ भिक्षा याला कशी काय वाढू. हा आवळा, तो सुद्धा सुरकुतलेला जुना शिळा आवळा, मी कसा काय वाढू. पण ह्याने आश्वासक नजरेने तिच्याकडे पाहिलं. आणि बालशंकर म्हणाला, माते आणलीस ना भिक्षा, ती मोकळ्या मनाने मला दे. आणि म्हणून तिने तो आवळा याच्या झोळीमध्ये घातला. आणि तो अतिशय संतुष्ट झाला. त्याने आशीर्वाद दिला आणि तो पुढे गेला. पण तो विचार करत होता की ही इतकी दरिद्री आहे, इच्छा तर खूप आहे. भिक्षा देण्याची इच्छा तर तिच्या डोळ्यातही दिसत होती. पण घरात खरोखर अन्नाचा कण नाही. तर अशा वेळेला हिने काय करावं. आता हा बालबटू विचार करत करत आपल्या गुरुजींकडे, पद्मनाभ गुरुजींकडे गेला. ती भिक्षा दिली. गुरुजींकडे भिक्षा द्यायची असते, मग त्याचे वाटे करतात आणि मग ते सगळे समान वाटे सगळ्या छात्रांना देतात, अशी पद्धत आहे. गुरुजींचं ते काम होईपर्यंत ह्या बालबटूने काय केलं,
तर महालक्ष्मीची आराधना केली आणि महालक्ष्मीला तो म्हणाला की तू तर इतकी ऐश्वर्यवती आहेस आणि ही ब्राह्मण पत्नी ही इतकी दरिद्री का? खरं म्हटलं तर दोघी मला माते समान आहे, पण एकीकडे एवढं वैभव, एवढी समृद्धी, एवढी संपन्नता आहे आणि दुसरीकडे खरोखर खायलासुद्धा अन्न नाही. इतकी विषम परिस्थिती का? माते महालक्ष्मी, तू हिचं दारिद्र्य दूर करशील का? तेव्हा त्याला उत्तर आलं की तिच्या प्रारब्धातच नाही आहे. तेव्हा हा बालशंकर म्हणाला की माझ्या प्रारब्धात जे काही असेल ते हिच्या वाट्याला दे, पण हिचं घर धनधान्याने भरून जाऊ दे. महालक्ष्मीची असं म्हणून त्यांनी स्तुती केली. जी स्तुती केली ती 18 श्लोकामध्ये स्तुती केली. महालक्ष्मी कशी आहे? सागरातून उत्पन्न झालेली आहे आणि तिची 18 कडव्यांमध्ये या बालशंकरांनी स्तुती केली आणि खरोखर एकदम अघटित घटना घडली की या ब्राह्मणाच्या दारामध्ये जे आवळ्याचं झाड होतं त्या आवळ्याच्या झाडावरून सोन्याच्या आवळ्याचा वर्षाव झाला. सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला आणि त्या ब्राह्मणाचं दारिद्र्य सरलं आणि तो श्रीमंत झाला. अशी कथा आहे. आता ही कथा जरी असली तरी हा स्तोत्राचा प्रभाव आहे. त्यामुळे कनकधारा स्तोत्र कसं आहे तर दारिद्र्य दूर करणार आहे, ऋणचिंता असेल तर ती दूर करणार आहे आणि तुमच्या घरात श्री आणणार आहे. पैसे नाही मी म्हणत आहे, श्री म्हणजे लक्ष्मी येणारं असं हे स्तोत्र आहे. आणि असं स्तोत्र कसं आहे, काय आहे, त्या स्तोत्रामध्ये नेमकी रचना कशी आहे, या बालशंकराने, या 5 वर्षाच्या मुलाने ही रचना तरी कशी केली, ह्याच्यातला अनुप्रास, ह्याच्यातला गोडवा, ह्याच्यातली आळवणी फार विलक्षण आहे. आणि ते स्तोत्र आज आपण अभ्यासणार आहोत. आणि हे स्तोत्र आपण कधी म्हणायचं याचाही मी शेवटी थोडासा आढावा घेणार आहे. फार सुंदर असं स्तोत्र आहे. वाङ्मयाच्या दृष्टीने, आशयाच्या दृष्टीने, भक्तिभावाच्या दृष्टीने अतिशय अप्रतिम असं हे स्तोत्र आहे. सुरू करूया तर मग हे स्तोत्र, ज्याचं नाव आहे कनकधारा स्तोत्र. कनकधारा स्तोत्रामध्ये म्हटलं आहे, अंगम हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती. फार वेगळं वर्णन आहे बरं का, फारच वेगळं वर्णन आहे. आत्तापर्यंत कोणीही केलं नसेल असं हे वर्णन ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं. महालक्ष्मी आणि लक्ष्मी म्हटली की तिच्याबरोबर विष्णू आलाच. जोडी आहे ना, लक्ष्मी विष्णू, लक्ष्मी नारायण आपण म्हणतो, अशी जोडी आहे. त्यामुळे लक्ष्मीची स्तुती करताना नारायणाचा उल्लेख येणं अगदी अपरिहार्य आहे. काय म्हणतात आचार्य बघूया. अंगम हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणन्तमालम् अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः. काय अर्थ आहे? अंगम हरे हे अंगम, हरीचं अंग कसं आहे? पुलकभूषणमाश्रयन्ती, पुलकित झालेलं आहे. त्याच्या अंगावर जणू काही रोमांच आलेले आहेत. कशामुळे रोमांच आलेत? लक्ष्मीनी त्याच्याकडे जो कटाक्ष टाकला आहे ना, त्यामुळे त्याचं अंग अतिशय पुलकित झालं आहे. आणि त्या पुलकित जे रोमांच आहेत ते कसे दिसत आहेत? जणू काही तमाल वृक्षाचा, म्हणजे किंचित उमललेली तमाल वृक्षाच्या ज्या कळ्या आहेत ना त्या किंचित उमललेल्या आहेत आणि त्याच्यावर भ्रमरी जी आहे ती आश्रय घेते. आणि तेव्हा ते रोमांचाने शोभून दिसणारे जे त्याचे लव आहे किंवा त्याचे रोमांच जे आहेत, अशी ती लक्ष्मी जी आहे ती स्वतः कशी आहे? सर्व मंगलाचं अधिष्ठान असलेली अशी लक्ष्मी, अशी मंगलमयी लक्ष्मी, तिच्या ज्या कटाक्ष लीला आहेत त्या माझ्यासाठी नित्य मंगलमय शुभप्रद होवोत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. एकात एक गुंतलेलं आहे. लक्ष्मीचे कटाक्ष आणि नारायणाच्या अंगावर फुललेले रोमांच याचं वर्णन, आणि ह्या लक्ष्मीचे कटाक्ष माझ्यावरही पडू देत आणि माझं दारिद्र्य दूर होऊ दे किंवा मंगल होऊ देत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हाच संस्कृत श्लोक थोडासा कठीण वाटत असेल पण त्याचा मराठी अनुवादही आपण पाहणार आहोत. काय म्हटलेलं आहे मराठी अनुवादातनं आपल्याला थोडं आणखीन स्पष्ट होईल चित्र. भृंगी जशी बिलगते फुलल्या तमाला, रोमांच विष्णू तनुचे जणू आश्रयाला,
ऐश्वर्य एक वटले सगळे जगीचे, होवोत विभ्रम कटाक्ष शुभदेवतेचे. तिचे कटाक्ष माझ्याही अंगावर पडो, माझ्या घरावर पडो आणि आमचं सगळ्यांचं मंगल होवो अशी प्रार्थना केलेली आहे. पण त्याच्यात उपमा दिलेले तमाल वृक्षाच्या कळ्या कशा उमलल्यावर ते तमाल वृक्ष आणि त्याच्यावर जे भ्रमर बसत आहेत ते कसे काळे भ्रमर दिसतात, तसे ह्याचे केस आणि त्याचे ते रोमांच असे दिसत आहेत असं वर्णन केलेलं आहे. पुढे म्हणतायत, मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारे, प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि, माला दृशोर्मधुकरी व महोत्पलेया, सा मे श्रियं दिशतु सागरसंभवायाः. आता ते भुंगे आहेत ना, तमाल वृक्षाचे भुंगे आहेत, त्याच्या कळ्यावर त्याच्या सुगंधाच्या आशेने आलेले जे भ्रमर आहेत, भ्रमरपत्नी आहेत, ते ये जा करतात, ये जा करतात, एकदा जात आहेत एकदा येत आहेत. तसं इथे काय झाले बघूया. आता ह्याचा अर्थ आधी बघूया. ज्याप्रमाणे पूर्ण विकसित आकर्षक मोठ्या कमळावर भ्रमराचे समूह मुग्ध होऊन वारंवार ये जा करत असतात. इथे शब्द वापरला आहे गतागतानी, गत आणि आगत असे पुन्हा पुन्हा चाललेले. त्याचप्रमाणे या मुरारीच्या मुखकमलाची जी शोभा आहे ना, हे मुरारी, आता इथे वेगवेगळी नावं आहेत, कधी नारायण म्हटले, कधी विष्णू म्हटले, कधी हरी म्हटले, आता इथे त्याला मुरारी म्हटले. या मुरारीच्या मुखकमलाची शोभा कशी आहे, चित्ताकर्षक आहे, अतिशय चित्ताकर्षक अशी शोभा आहे. आणि ती प्रेमलज्जायुक्त दृष्टीने वारंवार अवलोकन करणाऱ्या त्या क्षीरसागर कन्या जी आहे त्या श्रीलक्ष्मीची दृष्टी माझ्यावर पडो आणि मला धन वैभव प्राप्त होवो. तमाल वृक्षाची उपमा पहिल्या ह्याच्यात दिली होती. आता कमळाच्या पूर्ण विकसित झालेल्या कमळाच्या फुलावर जसे भुंगे ये जा करत असतात, तशी या मुरारीच्या मुखकमलाची खूप शोभा आहे. काय प्रसन्न मुखकमल आहे आणि त्याच्याकडे ही लक्ष्मी अशी लज्जित दृष्टीने पाहते, लज्जायुक्त आणि प्रेम पण आहे. पाहावंसं वाटतंय पण आणि नको असंही वाटते, प्रेमही आहे आणि लज्जा पण आहे. अशा दृष्टीने ही कोण आहे, ही क्षीरसागर कन्या. सामे श्रियम दिशतु सागर संभवायाः. ही सागर संभव अशी जी लक्ष्मी आहे ना, आपल्याला माहिती आहे समुद्र मंथनातनं ह्या लक्ष्मीचा जन्म झालेला आहे. अशी ही लक्ष्मी, तिची कृपादृष्टी मला धन आणि वैभव प्राप्त करून दे असं म्हटलेलं आहे. आता मला जरी इथे बालशंकर म्हणत असला तरी मला म्हणजे मला नाही आहे, त्या ब्राह्मणाला किंवा जे दरिद्री आहेत त्यांना हे सगळं वैभव प्राप्त करून दे असं म्हणतात. आणि जेव्हा आणखीन एक बोलते, जेव्हा आपण आपल्यासाठी मागत नाही, आपण दुसऱ्यासाठी काही इच्छा मागतो, तेव्हा तर परमेश्वर ती लगेच तत्काळ पूर्ण करतो. मला अमकं दे, मला हे दे, मला सत्ता दे, मला संपत्ती दे, मला संतती दे. आपल्यासाठी मागायचंच नाही, सगळ्यांसाठी मागितलं तर त्याला ते आवडतं आणि तो तत्काळ पूर्ण करतो. आणि म्हणूनच या बालशंकराची इच्छा त्याने तत्काळ पूर्ण केली आणि त्या ब्राह्मणाच्या दारामधल्या आवळ्याच्या वृक्षावरून त्या सोन्याच्या आवळ्याचा वर्षाव झाला. हे जे दुसरं कडवं आहे त्याचा मराठी अनुवादही बघूया. भृंगी जशी कुवलया प्रतयेर झारा, लक्ष्मी कटाक्ष हरीच्या वदनास फेरा, प्रेमे सहेतुकलज्ज पुनश्च येती, ऐश्वर्यदान मजला दिठी गोफत घेती. दिठी म्हणजे दृष्टी आणि तिचा गोफ विडला आहे. हे भोंगे ये जा करतायत ना, त्यामुळे जणू काही त्याची अशी माळा तयार झाली आहे. त्या कमळाच्या भोवती हे भुंग्यांचा जणू काही गोफ तयार झाला आहे आणि ही पुन्हा पुन्हा बघते, पुन्हा लाजते आणि म्हणून हिच्याही दृष्टीचा गोफ आहे. तो दृष्टीच्या गोफामुळे मला धन वैभव प्राप्त होऊ देत असं आचार्य म्हणतात. पुढे म्हटलेलं आहे, विश्वामरेंद्र पदविभ्रमदान दक्षम, आनंद हेतुरधिकं मुरविद्विषोऽपि, ईशन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्थं, इंदीवरोदर सहोदरमिंदिरायाः. बघा अनुप्रास आहे, काय गेयता आहे. इंदीवर सहोदरम,
इंदिवरोदर सहोदर मिंदिराया. इंदिरा म्हणजे कोण आहे? इंदिरा म्हणजे लक्ष्मी आणि इंदिवर म्हणजे कमळ. काय एक एक रचना आहे. तिथे बरोबर तोच शब्द वापरला आहे. इंदिवरोदर, इंदिवराचं उदर म्हणजे कमळाचं उदर. कशाने? सहोदर मिंदिराया. तो सहोदर कोणाचा आहे? इंदिरेचा सहोदर. त्यामुळे लक्ष्मीचा सहोदर असं म्हटलेलं आहे. आता बघूया ह्याचा अर्थ. देवांचा अधिपती विश्वामरेंद्र, विश्व अमरेंद्र, विश्वाचा जो अमरेंद्र आहे, अधिपती आहे इंद्र, ह्याला वैभव दिलं आहे तिने. लक्ष्मीनेच त्याला वैभव दिलं आहे. त्या पदाला शोभा देण्यास समर्थ असणाऱ्या मुरदैत्याचा जो वैरी आहे म्हणजे मुरारी जो आहे, जो श्रीहरी, त्याला आपल्या नयनकटाक्षाने ही अतिशय आनंद देते. नारायण म्हटलं तो, हरी म्हटलं तो, मुरारी म्हटलं आहे. आता त्याला आपल्या दृष्टीने नयनकटाक्षाने अतिशय आनंद देणारी अशी लक्ष्मी जी आहे, तिने पूर्ण नाही किंचित डोळे उघडून माझ्याकडे पाहावं आणि लक्ष्मीचा कृपा कटाक्ष पडला तर माझं सगळं दारिद्र्य दूर होईल आणि मला धनवैभव प्राप्त होईल असं म्हटलेलं आहे. याचा मराठी अनुवाद बघूया. देण्या सुरेश्वर पदा सहजी जगाया, इंद्रास सक्षम पुरे हरिला खुलाया, कोशातुनी किलकिल्या क्षितिपुष्पनेत्री, लक्ष्मी कटाक्ष पडू दे क्षणमात्र गात्री. किती सुंदर वर्णन केले. म्हणजे जितका संस्कृत तर आचार्यांचं आहेच आहे, पण मराठी अनुवादसुद्धा त्यांनी थोडं म्हणलं. ईशन निषीद तुमयी क्षणमी क्षणार्थम. थोडी माझ्याकडे थोडी अगदी तिरपा कटाक्ष जरी टाकला तरी चालेल. आणि मराठी अनुवादात म्हटलं आहे अगदी किलकिल्या डोळ्यांनी माझ्यावर जरी दृष्टी हिची पडली या लक्ष्मीची तरीसुद्धा माझं कल्याण होणार आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. चौथ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे. आमीलिताक्ष मधिगम्य मुदा मुकुंद, आनंदकंद मनिमेष मनंग तंत्रम, आकेकरस्थित कनीनिक पक्ष्मनेत्रम, भूत्यै भवेन् मम भुजंग शयांगनायाः. आता इथे बघा किती मुदा, मुकुंद, आनंद, कंद असे खूप द वाले शब्द आलेले आहेत. द अक्षरांनी युक्त म्हणजे अनुप्रास साधलेला आहे, त्यामुळे गेयता आहे. पुन्हा पुन्हा म्हणावंसं वाटणारं हे आहे. आता हा कसा आहे? हा शेषशय्येवर निद्राधीन झालेला जो आनंद कंद मुकुंद आहे. आता बघा याला त्याच नारायणाला इथे मुकुंद म्हटलेलं आहे. आणि मुकुंद कसा आहे? आनंद कंद आहे. तो शेषावर चांगला पहुडलेला आहे, पण त्याच्या सौंदर्याने, त्याचं सौंदर्य पाहून त्याच्या लावण्यादी गुणांनी ही लुब्ध झालेली आहे, आनंद विभोर झालेली आहे. आणि तिचे अर्धोन्मिलित पाहात अनिमेष झालेले देवी श्री लक्ष्मीचे नेत्र मला ऐश्वर्य संपन्न करोत. इथे सुद्धा आकेकर स्थित. आकेकर म्हणजे पूर्ण उघडलेले डोळे नाहीत, अर्धोन्मिलित डोळे आहेत, अर्धवट. पण लज्जा पण आहे, प्रेम पण आहे. आणि तो शेषशय्येवर पहुडलेला जो मुकुंद आहे, आनंदाचा जो कंद आहे, त्याच्याकडे हिला वारंवार पाहावंसं वाटतं आहे. त्याच्या गुणांवर ही लुब्ध झालेली आहे. आणि असे जे लक्ष्मीचे नेत्र आहेत ते मलाही ऐश्वर्य संपन्न करोत असं म्हटलेलं आहे. मराठी अनुवादामध्ये काय म्हटले बघूया. देखे रमा निजसुरा हरिमोदरूपा, पाहात एकटक तिर्यक दृष्टिक्षेपा. तिर्यक दृष्टीने, तिरप्या नजरांनी पाहते ती. खरंच हे किती स्त्रीचं इतकं उत्तम वर्णन आहे. जरी ती लक्ष्मी असली, नारायणाची पत्नी असली, तरी ती शेवटी स्त्री आहे. उघड ती पाहू शकत नाही आहे. आणि म्हणून तिर्यक नजरेने, तिरप्या नजरेने पण पुन्हा पुन्हा एकटक पाहते. दृष्टिक्षेपा भ्रूबाहुली सकट नेत्रही वक्र केला. आता काय केलं आहे तिने? भ्रूबाहुली, भ्रू म्हणजे भुवई, आणि डोळ्यातली बाहुली तिरक्या नजरेने बघते. नेत्रही वक्र केला, थोडं बघते. ऐसे रती पथक दे मज दौलतीला. अशी ती रती जी आहे ती मला ऐश्वर्य संपन्न करो असं तिचं वर्णन केलेलं आहे. अशी 4 कडवी आपण पाहिलीत. आता ही कशी आहे लक्ष्मी? समुद्रातनं निर्माण झालेली आहे, सागर संभव आहे.
त्यामुळे अनेक वेळेला तिला सागर कन्या असंही म्हटलेलं आहे. आता कशी आहे बघा. बाह्वंतरे मधुजितश्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाती कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयायाः. ही कशी आहे? कमलालया. कमल हेच जिचं आलय आहे. लक्ष्मीचं वर्णन आपल्याला माहिती आहे. लक्ष्मी कशी आहे? त्या कमळातून जन्मलेली आहे. त्यामुळे तिला पद्मजा म्हटलेलं आहे, सरोजा म्हटलेलं आहे. अशी ती आहे पद्मजा. ही कशी आहे? कमला आलयायाः. अशी जी कमळ हेच जिचं सदन आहे अशी लक्ष्मी, तिची कटाक्षमाला. इथे म्हणले कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला. एक कटाक्ष नाही, कटाक्षांची माळा. कल्याणम आवहतु. फक्त संपत्ती दे असं नाही मी मागणी करत आहे. माझं कल्याण होऊ देत, माझं भलं होऊ देत, माझी उन्नती होऊ देत असं म्हटलेलं आहे. माझं कल्याण करू. कशी ही? मधुजित. बाह्वंतरे मधुजित श्रितकौस्तुभेया. त्या भगवान विष्णूंनी त्या मधुदैत्याला जिंकलं होतं. मधुकैटभ आपल्याला माहिती आहे. त्या मधूला जिंकणाऱ्या भगवान हरीचं जे वक्षस्थळ आहे श्रितकौस्तुभेया. कौस्तुभ मण्यानी ज्याचा आश्रय घेतला आहे, ज्याच्या वक्षाचा आश्रय घेतलेला आहे. हारावली वहरी नीलमयी विभाती. त्याच्यावर रुळणारी मोत्यांची जी माळ आहे, एक तर त्या विष्णूचा असा निळसर इतका सुंदर वर्ण, त्याच्यावर हे पांढरे शुभ्र मोती आणि त्याच्यावर इंद्रनील मण्याची सुद्धा माळ आहे. असं सुशोभित दिसत आहे. आणि त्या भगवंताच्या मनामध्ये हिच्यामुळे स्नेह प्रेमभाव निर्माण करणाऱ्या अशी ही जी कमलनिवासिनी कमला आहे, ही श्री लक्ष्मी आहे. तिची कटाक्षमाला माझ्या आयुष्याचं कल्याण करो. फक्त संपत्ती नाही मागितले, कल्याण करो. मराठी अनुवाद बघूया. वक्षास कौस्तुभमणी बिलगे हरीच्या. वक्षावरच आहे ना कौस्तुभमणी. वक्षास कौस्तुभमणी विलगे हरीच्या माळा जशा शितिनिपीत ही मोती ह्यांच्या. कशा आहेत माळा? पांढरे शुभ्र मोती आहेत, पिवळसर मोती आहेत, शिवाय इंद्रनीलमणी आहेत. अशा वेगवेगळ्या रंगाच्या माळा शोभत आहेत. त्याच्यावर तो कौस्तुभमणी शोभतोय. श्रीची कटाक्ष रचना हरिलाही भावे. आणि अशा या वैभवाकडे, अशा सौंदर्याकडे ही जी लक्ष्मी तिरक्या नजरेने बघतीये ना, ते त्या विष्णूला अतिशय प्रसन्न करते. आणि अशीच कल्याणकारक कटाक्ष, एखादा कटाक्ष तिने माझ्याकडेही टाकावा. कल्याणकारक मला वरदान व्हावे. 6व्या कडव्यात म्हटलेलं आहे. कालांबुदाली ललितो रसिकैट भारैर धाराधरे स्फुरतिया तळिदंगनेव मातुः समस्त जगतां महनीय मूर्तीर भद्राणी मे दिशतु भार्गवनंदनायाः. कशी? आता मगाशी मूर दैत्याचा उल्लेख झाला, आता कैटभ धर. मधुकैटभ आपल्याला माहिती आहे ना. मधु, मूर, कैटभ हे सगळे दैत्य होते. आता कैटभ दैत्याचा ज्याने वध केला आहे, त्यामुळे त्या विष्णूचं आणखीन एक नाव आहे कैटभारी. कैटभाचा जो अरी आहे, कैटभारी असं ज्याला नाव पडलेलं आहे, अशा भगवान श्रीहरीच्या मनोहर अशा वक्षस्थळावर ते तेज विराजले कौस्तुभ मण्याच्या रूपाने. ते कसं तेज आहे? कृष्ण मेघाप्रमाणे असं तेज विराजलेलं आहे. त्याच वक्षस्थळावर विसावलेली ती लक्ष्मीची नजर आहे. तिची तेजस्वी काया मेघमंडळ विद्युलतेने चमकावं तशी शोभून दिसते. काळ्या ढगामध्ये एकदम एखादी वीज चमकावी तशी ह्याच्या वक्षस्थळावर हिची जी नजर आहे, त्याच्या एकूण शरीरावर ती अतिशय शोभून दिसते. ही कशी आहे? लक्ष्मी कशी आहे? मातु समस्त जगताम. सगळ्या जगाची ही माता आहे. महनीय मूर्ती. आणि तिची मूर्ती कशी आहे? मोठी पूजनीय अशी मूर्ती आहे. आणि तिने काय करावं? भद्राणी मे दिशतू. माझं भद्र करावं, माझं कल्याण करावं. ती कोण आहे? भार्गवनंदनायाः. भार्गव महर्षींची कन्या आहे ती. अशा कन्येने ह्या लक्ष्मीने माझं कल्याण करावं असं म्हटलेलं आहे.
बघूया आता मराठी अनुवाद. मेघा जशा मधुपकृष्ण उरी हरीच्या, स्त्री रूप वीज चमके मधुनी ढगांच्या, मूर्ती महान हरिणी जगमा उलीची, दात्री ठरो भृगसुता मम सुस्थितीची. दात्री ठरो भृगुसुता, भृगुमुनींची, भार्गवी तिचं नाव आहे, अशी ही भृगुसुता आहे. मला सुस्थितीमध्ये ठेवो, मला चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवो, अशी जशी काय मेघांमध्ये वीज चमकावी अशी ही चमकून दिसणारी, जगाची माऊली असणारी, महनीय पूजनीय मूर्ती असणारी अशी ही लक्ष्मी मला प्रसन्न व्हावी. प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावान्, मांगल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन, मय्यापतेत्तदिह मंथरमीक्षणार्धं, मंदालसं च मकरालय कन्यकायाः. बघा, प्रत्येक वेळेस तिचं संबोधन, जसं विष्णूचं एक वेगळं वापरलं आहे, लक्ष्मीसाठी सुद्धा वेगवेगळी संबोधनं वापरलेली आहेत. कधी तिला सागर संभवा म्हटले, कधी भार्गव कन्यका म्हटले. आता ह्या 7व्या कडव्यामध्ये तिला म्हटले मकरालय कन्यकायाः. मकरालयाची कन्यका. मकरालय, मकरांचं आलय म्हणजे मगर जिथे राहतात अशांचं आलय जे निवासस्थान आहे त्याची ही कन्या आहे. समुद्रकन्या आहे ना, समुद्रातून जन्मलेली आहे. म्हणून ती कशी आहे? मंदालसम मकरालय कन्यकायाः अशी ही समुद्रकन्यका आहे. आता ही जी कशी आहे, सागरकन्या तर आहेच आहे, तिचे मंदालस अर्धोन्मिलित दृष्टीच्या प्रभावाने कामदेवानी सगळ्या जे मांगल्याचं अधिष्ठान असलेल्या मधुदैत्याचं मर्दन करणाऱ्या भगवान श्रीहरीच्या ठाई प्रथमच प्रधान स्थान प्राप्त केलं आहे. या लक्ष्मीने त्या देवी श्रीलक्ष्मीची मृदू सौम्य दयार्द्र कृपादृष्टी माझ्यावर पडो. कशी आहे ते? मांगल्यभाजी, अतिशय पवित्र आहे. मधुमाथिनी, मधुदैत्याचा संहार ज्याने केलेला आहे अशी मंथर मी क्षणार्धम, किती वेळ पडू दे, अखंड नाही, एक क्षणभर तरी माझ्यावरती दृष्टी पडू दे असं म्हटलेलं आहे. आता विष्णूचं वर्णन आहे, लक्ष्मीचं वर्णन आहे आणि तिला काय म्हटलं आहे बघा. ज्याच्यामुळे प्रथम पाऊल मन्मथाचे, मन्मथ म्हणजे कामदेव, ज्याच्यामुळे प्रथम पाऊल मन्मथाचे, चित्ती पवित्र हरीच्या अवतीर्ण साचे, तो कोवळा किलकिला दर्या सुतेचा, लाभो कटाक्ष मज चंचल सौम्य साचा. मला तो कटाक्ष लाभावा असं म्हटलेलं आहे. आता पुढचा 8वा मंत्र आहे. दद्या दयानुपवनो द्रविणांबुधाराम, अस्मिन् किंचन विहंग शिशौ विषण्णे, दुष्कर्म घर्ममपनीय चिराय दूरम, नारायण प्रणयिनी नयनांबुवाह. कोण आहे ही नारायणाची प्रेयसी आहे. प्रणयिनी म्हटलेलं आहे तिला. प्रणयिनी, अतिशय प्रिय असणारी, नारायणाला श्रीहरीला प्रिय असणारी अशा देवी लक्ष्मीला आता संबोधून काय म्हणतात की तुझी दया. बघा काय एक वेगवेगळ्या उपमा दिल्यात बरं का, आणि प्रत्येक उपमा फार वेगळी आहे. तुझी दया म्हणजे जणू काही वाऱ्याची झुळूक आहे. काय कल्पना काय केली आहे की मला जो दुष्कर्मरूपी उन्हाळा झाला आहे ना, त्यामुळे घाम येतो आहे मला, पण तुझी जर का दृष्टी माझ्यावर पडली तर म्हणजे जेव्हा आपल्याला खूप गरम होत असतं, घाम आलेला असतो, तेव्हा जशी एक वाऱ्याची झुळूक आपल्याला आल्हाद देते, प्रसन्नता देते, सुख प्राप्त करून देते, तसा हा तुझा नेत्रकटाक्ष जो आहे ते माझी ही सगळी पापरूपी जो घर्म आहे ना, घाम आहे ना, तो सगळा दूर करावा. आणि जणू काही चातकाचं पिल्लू, आपल्याला कवी कल्पना आहे पण आपल्याला माहिती आहे की चातक पक्षी फक्त आकाशातून पडणारा पावसाचा थेंबच प्राशन करत असतो, बाकी जमिनीवरचं पाणी त्याला आवडत नाही. तसा हा चातक शिशूप्रमाणे मी सुद्धा तुझ्या कृपेसाठी अतिशय आर्त झालेलं आहे, वाट बघतोय तुझ्या कृपेची. आणि म्हणून
तुझे नयन किंवा तुझी कृपादृष्टी ही जणू काही दयारूपी मेघच आहे. एकदा तिला वाऱ्याची झुळूक म्हटले, एकदा तिला मेघाची उपमा दिली आहे. आणि मेघातून वर्षाहून जसा तो चातक पक्षी प्राशन करतो तशी ही तुझी दया माझ्यावर होऊ देत असं म्हटलेलं आहे. मराठी अनुवाद बघूया. वायुदयात्म अनुकूल कुकर्मरूपी घामा सुदूर हटवून सुनेत्ररूपी मेघातुनी सुरभिच्या सरदौलतीची कंगाल चातक पिलावर खिन्न साची. मी कोण आहे? कंगाल, काही माझ्याकडे नाही आहे. चातकाचं पिल्लू आहे. चातक विहंग शिशव म्हटलेलं आहे इथे. संस्कृतमध्ये विहंग म्हणजे चातक आहे, इथे विहंग म्हणजे पक्षी. आणि त्याचा शिशव विषण्णे अतिशय दुःखाने ग्रासलेला आहे. अस्मिन् किंचन विहंग शिशव विषण्णे दुष्कर्म घर्ममपनीय चिराय दूरम. हा दुष्कर्माचा कुकर्माचा घाम आहे ना, तो तुझ्या दृष्टीरूपी वाऱ्याच्या झुळकेने, त्या पवनाने तो पूर्ण दूर करावा, किंवा मग माझ्या चातकाच्या मुखामध्ये काही 4 थेंब पडावे अशी मी अपेक्षा करते, अशी मी इच्छा करते. पुढे म्हटलेले 9वा मंत्र आहे. इष्टाविशिष्ट मतयोपि ययादयार्द्रत दृष्ट्या त्रिविष्टपदं सुलभं लभन्ते दृष्टिः प्रहृष्ट कमलोदरदीप्तिरिष्टां पुष्टिं कृपशिष्ट मम पुष्करविष्टरायाः. ष्ट शब्दाचं, ष्ट ह्या अक्षराचं, श आणि ट या अक्षराचं किती वेळा अनुप्रास आहे म्हटलं तर खूप कठीण आहे. पण आचार्य आहेत ना, त्यांना काही शब्द कठीणच नाही आहेत. बरोबर त्याचा अर्थ सुसंगत आणि अतिशय गेयता असलेलं हे काव्य आहे. काय म्हटले? इष्टा विशिष्ट मतयोपि ययादयार्द्र. अगदी मतिमंद बुद्धी असूनसुद्धा जिच्या दयार्द्र दृष्टीने तिचे इष्ट भक्त अनुपम स्वर्गपद सहज प्राप्त करतात. मीच एकटा नाही आहे, तिचे अगणित भक्त आहेत आणि त्यांना काही फार ज्ञान आहे असं नाही. अगदी मतिमंद जरी असले तरी तिची दयार्द्र दृष्टी पडली की जणू काही स्वर्गपद किंवा स्वर्गसुखसुद्धा त्यांना प्राप्त करून घेतात. त्यामुळे इथे म्हणले इष्टा विशिष्ट मतयोपि यया दयार्द्रत दृष्ट्या त्रिविष्टपदम. त्रिविष्टप म्हणजे स्वर्ग. स्वर्गपदसुद्धा सुलभम लभन्ते, लगेच आपोआप सहजगत्या मिळतं. अशी तुझी जी दृष्टी आहे, दृष्टी प्रहृष्ट कमलोदर दीप्तिरेष्टाम, अशी जी तुझी दृष्टी आहे हे पद्मासना देवी. आता ती कशी आहे? पद्मासना पुष्कर विष्टराभ्याः. पुष्कर म्हणजे कमळ आहे आणि त्याच्यात आसन असलेली अशी ही श्रीलक्ष्मी कमळातल्या अंतर्भागासह अत्यंत कोमल अशा कृपादृष्टीने मला इष्ट असं सगळं सुख दे, असं वरदान दे असं म्हटलेले. स्वर्गात त्या मिळतसे सहजी ही जागा. स्वर्गात जागा सहज मिळते कुणाला? तिची कृपा झाली तर. स्वर्गात त्यास मिळतसे सहजी ही जागा चित्ती विचार करण्या मज नच यज्ञयागा. यज्ञयाग काही करावे लागत नाही. पद्मासना कमलकोश प्रभा फुलोनी दृष्टी दयार्द्र मज वांछित दे प्रदानी. तू मला वांछित सगळं फळ दे आणि तू दान देणारीच आहेस, प्रदानी आहेस, त्यामुळे तू मला नक्कीच सगळं देशील अशी तिच्याकडे याचना केलेली आहे, मागणी केलेली आहे. 9 मंत्र झालेत. अर्थात पहिले 9 मंत्र हे मोठे होते. आता पुढचे जे 9 मंत्र आहेत ते त्या मानाने थोडे लहान आणि थोडे समजायच्या दृष्टीने सुद्धा, आकलनाच्या दृष्टीने सोपेसुद्धा आहेत. बघूया आता 10वा मंत्र काय आहे. फार सुंदर, फारच छान आहे. अनुप्रास म्हणजे काय? आता ह्याच्यामध्ये गचा अनुप्रास आहे. गीर्देवतेति गरुडध्वज सुंदरीति शाकंभरीति शशिशेखर वल्लभेति सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै. कोण आहे ही? सृष्टीची जेव्हा उत्पत्ती झाली ना, तेव्हा ही भगवती महालक्ष्मी वाग्देवता स्वरूपात म्हणजे सरस्वतीच्या स्वरूपात विराजमान झाली आणि त्या सृष्टीपालन क्रीडेमध्ये ती गरुडध्वज अशा भगवान विष्णूंची सुंदर पत्नी बनली.
गीर देवता म्हणजे सरस्वती, गी म्हणजे वाणी, गिरवाण वाणी, ही गीर देवता आहे. गरुडध्वज सुंदरी, ती गरुडध्वज म्हणजे विष्णूचं नाव आहे. त्याची सुंदरी म्हणजे प्राणप्रिय अशी सुंदर पत्नी, तीच कोण आहे? शाकंभरी. तीच शाकंभरी आहे. आता आहे ते शाकंभरीचं नवरात्र येणार आहे. आणि कोण आहे? शशिशेखर वल्लभ आहे ती. शंकराची जी पत्नी आहे शशिशेखर, ज्याच्या मस्तकावर शशी आहे, चंद्र आहे, त्याची जी वल्लभ आहे ती तूच आहेस. सृष्टीस्थिती प्रलय केली सुसंस्थिता येई, किंवा सृष्टी स्थापन किंवा स्थिती किंवा प्रलय या सगळ्या स्वरूपामध्ये तीच स्थित आहे. आणि म्हणून त्रिभुवनाचे जे गुरु आहेत भगवान नारायण, त्यांच्याबरोबर विराजमान असलेली ही त्यांची नित्य यौवना, गुरोस तरुण्ये, ती तरुणी आहे, ती म्हातारी होत नाही, तिचं वय होत नाही, ती कशी आहे? चिरतरुण आहे. अशा त्या तरुण असलेल्या त्या नित्य यौवना कोमलांगी अशी विष्णूची प्रेमिका असणाऱ्या लक्ष्मीला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. तस्यै नमस् त्रिभुवनैक गुरोस तरुण्यै, अशी तिला वंदन करतो. मराठी अनुवाद बघूया. वाग्देवता प्रियतमा गरुडध्वजाची, शाकंभरी प्रियतमा प्रलयंकराची, खेळात नाश प्रतिपाळ निर्माण राही, त्या यौवनेस गुरुच्या जगी वंदनाही. त्या गुरुची जी यौवन आहे, जी नित्य यौवन आहे, तिला मी वंदन करतो. कारण सगळं हेच आहे. सृष्टी काय, उत्पत्ती काय, स्थिती काय, प्रलय काय, या सगळ्या काळामध्ये ही आहेच आहे, ही सगळ्यामध्ये आहेच आहे. आणि म्हणून तिला म्हणजे ती विष्णूची पत्नी तीच आहे, प्रलयंकारी अशा शंकराची पत्नी तीच आहे, तीच सरस्वती आहे, तीच शाकंभरी आहे, सगळी तीच आहे. तिला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. 11व्या कडव्यामध्ये म्हटलं आहे, श्रुत्यै नमोस्तु शुभकर्म फलप्रसूत्यै, रत्यै नमोस्तु रमणीय गुणार्णवायै, शक्त्यै नमोस्तु शतपत्रनिकेतनायै, पुष्ट्यै नमोस्तु पुरुषोत्तमवल्लभायै. किती गुणवर्णन केलं आहे तिचं, किती गुण आहेत. जेवढे गुण तुम्हा आम्हाला माहिती आहेत त्याहीपेक्षा अनेक पटीने गुण तिच्याकडे आहेत. कशी आहे ती? शुभकर्माचं उत्तम फल देणारी तीच आहे. तुम्ही शुभकर्म केलं आणि तुम्हाला फळ मिळालं नाही असं होणारच नाही. सगळ्या शुभकर्माचं उत्तम फळ देणारी तीच आहे. श्रुत्यै नमोस्तु शुभकर्म फलप्रसूत्यै, शुभकर्माचं उत्तम फळ देणारी तीच आहे. रत्यै नमोस्तु रमणीय गुणार्णवायै, ती कशी आहे? गुणांचा सागर आहे. वेदविद्या स्वरूप तीच आहे, रमणीय गुणांचा महासागर आहे. रतिरूपामध्ये स्थित असलेल्या शुद्ध प्रेमानंद स्वरूपाच्या माते, तुला मी पुन्हा नमस्कार करतो. तूच श्रुती आहेस, तूच रती आहेस, तूच शक्ती आहेस, तूच पुष्टी आहेस, तूच तुष्टी आहेस. किती नावं सांगू? जे नाव घ्यावं ते हिला लागू पडतंय अशी आहे. आणि नानाविध शक्तिरूपाने अधिष्ठित असलेल्या माते, बघा ना, सगळ्या शक्ती ज्या आहेत ते हिच्याच आहेत. शक्त्यै नमोस्तु शतपत्र निकेतनायै, कशी आहे ती? शक्तिस्वरूप तर आहेच आहे, पण शतरूप निवेश त्या निकेतनायै, शतरूप शतपत्र म्हटलेलं आहे, अशा त्या कमळामध्ये राहणारी ती आहे. पुष्ट्यै नमोस्तु पुरुषोत्तम वल्लभाये, आणि पुष्टी करणारी तूच आहेस, कारण तू त्या पुरुषोत्तम हरीची प्राणप्रिय पत्नी आहेस. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या समृद्धीच्या स्वरूपात तूच विद्यमान आहेस. कोणतीही समृद्धी घ्या, धनधान्याची समृद्धी घ्या, दूध दुभत्याची समृद्धी घ्या, भूमीची समृद्धी घ्या, वनवेलींची समृद्धी घ्या, कोणतीही समृद्धी घेतली तरी त्याच्यात हीच आहे. आणि म्हणून तुला वारंवार वंदन करतोय. वंदू श्रुती सशुभजी फळ दे कृतींचे, वंदू सुरम्य रती आगरजी गुणांचे, शक्ती सदंडवत जी कमळी राहते, ऐश्वर्य पोषक प्रणाम हरिप्रियेते. किती वर्णनं केलीत. तीच श्रुती आहे, तीच रती आहे, तीच शक्ती आहे, तीच पुष्टी आहे, तीच तुष्टी आहे. सगळ्या प्रकारांनी तिला वंदन केलं आहे. आता तिला म्हटलेलं आहे, कमळात राहणाऱ्या लक्ष्मीदेवी
कमळाची जी प्रभा आहे ना, कमळाचा जो आरक्त रंग आहे ना, लालसर गुलाबी असा रंग, तो तुझ्या गालांवर चढलाय. तू कशी आहेस? नमोस्तु नालिक विभार, नमोस्तु नालिक निभाननायै, नमोस्तु दुग्धो दधिजन्मभूम्यै, नमोस्तु सोमामृतसोदरायै, नमोस्तु नारायणवल्लभायै. पुन्हा पुन्हा वल्लभा हा शब्द येतोय. श्रीसूक्तामध्ये सुद्धा अच्युत वल्लभा असं तिचं वर्णन आहे. वल्लभा म्हणजे प्रिय पत्नी, साधी पत्नी नाही आहे, नुसती पत्नी नाही, अतिशय प्राणापेक्षा सुद्धा प्रिय पत्नीला वल्लभा म्हटलेलं आहे. आता अशा ह्या नारायणाची वल्लभा आहे तरी कशी? तर ती राहते कमळात ना. मग कमळासारखा तिचा सुद्धा कोमल आरक्त वर्ण आहे. जिथे राहते त्याचा गुण लागतोच ना. त्यामुळे कमळासारखा जो कोमल आरक्त वर्ण आहे तशी तिची मुखप्रभा आहे. ती सुद्धा अशी लालसर गुलाबी आहे. अशा लक्ष्मीला माझा नमस्कार असो. नालिक निभानना येई. आणि कोणाला नमस्कार असो? नमोस्तु दुग्धो दधी जन्मभूम्यै. क्षीरसागरातनं जन्मलेली आहे ना, त्यामुळे दूध दह्यांचं जे अगदी आगर आहे, अशा त्या क्षीरसागर कन्येला, ही जिची जन्मभूमी आहे, त्या लक्ष्मीला मी नमस्कार करतो. नमोस्तु सोमामृतसोदरायै. सोम म्हणजे चंद्र आणि सुधा यांची भगिनी असलेल्या लक्ष्मीला माझा नमस्कार असो. सोमामृत सोदराये. सोदर म्हणजे सहोदर आहे. चंद्र जिथून जन्मला, चंद्र पण समुद्रमंथनातनंच आला आहे, आणि सुधा म्हणजे अमृतसुद्धा समुद्रमंथनातनंच निर्माण झालं आहे. म्हणून चंद्र आणि अमृत हे तिचे भावंड आहेत. त्यांची ही बहीण आहे. आणि अशा नारायणाची प्रियपत्नी असणाऱ्या श्रीलक्ष्मीला माझा वारंवार नमस्कार असो. सगळं समजतंय. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अंगाने तिची वर्णन केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकाराने वर्णन केलेली आहे. कशी आहे ही? मराठीत अनुवाद बघूया. राजीव सदृश जिचे मुख त्या सतीला, माझा प्रणाम दुधसागर कन्यकेला, लाभे बहीण म्हणून शशीला सुधेला, माझे असो नमन त्या हरीच्या प्रियेला. सगळा आशय कळतोय, बरोबर समजतोय. 13व्या कडव्यात मध्ये म्हटले, संपत्कराणी सकलेंद्रिय नंदनानी, साम्राज्यदान विभवानी सरोरुहाग्नी, त्वद्वंदनानि दुरिताहरणोद्यतानि, मामेव मातर निशंकलयन्तु मान्ये. कशी आहेस तू? कमलाक्षी आहेस. आता कमळाचंच वर्णन चाललंय ना, म्हणजे किती पद्मभूता पद्मसंभवे असं तिचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तिचं राहण्याचं घर आहे ते कमळ आहे, तिचे डोळे कमळासारखे आहेत, तिचे हात कमळासारखे आहेत, तिचं मुख कमळासारखं आहे, तिचे चरण कमळासारखे आहेत, तिची नाभी कमळासारखे आहेत. काय कमळाचंच वर्णन आहे. ही कमला आहे, ही कमलजा आहे. आणि म्हणून तिला म्हटलेलं आहे, हे कमलाक्षी, तुझ्या चरणी अनन्य भावाने वंदन केलं तर तू भक्ताला नक्की संपत्ती देतेस. लक्ष्मीची अनन्य भावाने सेवा केली, पूजा केली, तिचं स्तोत्र गायलं तर ती निश्चितपणाने त्याचं फळ देतेच देते. आणि कशी आहे? साम्राज्यदान विभवानी सरोरुहानी. सगळ्या इंद्रियांना सुद्धा आनंद देते. संपत्करा आणि सकलेंद्रिय नंदनान. सगळ्या इंद्रियांना आनंद. तिच्याकडे पाहिलं ना की डोळ्याला सुख मिळतं, कानाला सुख मिळतं, स्पर्शाचं सुख मिळतं, म्हणजे सगळ्या प्रकारची सुखं मिळतात. आणि साम्राज्य देणारी आहे ती. साम्राज्य, साधं नाही, साम्राज्य देणारी आहे. आणि काय? यश, ऐश्वर, वैभव, संरक्षण आणि मोक्ष देणारी अशी तीच आहे. त्वद्वंदनानी दुरिताहर गोद्यतानी. तुला वंदन केलं तर भक्ताची सगळी पापं तू हरून टाकतेस, नाहीशी करतेस, एवढं तुझं सामर्थ्य आहे. मामेव मातर निशंकलयन्तु मान्ये. आता हे माते, तुझ्या मंगलचरणांना वंदन करण्याचा मला छंदच लागू देत. बघा ना, आपण मुद्दाम जेव्हा नमस्कार करतो तेव्हा आपल्याला आठवण ठेवावी लागते. पण एखाद्या गोष्टीचा आपल्याला नाद लागला, छंद लागला, पुन्हा पुन्हा तेच करावंसं वाटलं. आता मला माझ्याकडनं कृत्रिम नमस्कार नको, मला तुझ्या चरणांना वंदन करण्याचा छंदच लागू दे. त्याच्याशिवाय मला काही दुसरं सुचायलाच नको. मामेव मातर अनिशम
कलयंतु मान्ये, अनिशम म्हणजे अहर्निशम, रात्रंदिवस मला फक्त तुझाच छंद लागू दे असं म्हटलेलं आहे. बघूया मराठी अनुवाद. ऐश्वर्यकारक सुखावह इंद्रियांना, उद्युक्त पाप पुसण्या क्षमराज्यदाना, माते सरोज नयने तुझ वंदिते मी, केली करोत मम नित्य विचारनामी. आधी मी पुष्कळ वंदन तुला केलं आहे, अजूनही करण्याची इच्छा आहे. केली करोत, पुष्कळ केलं आहे पण अजून करू देत. मम नित्य विचारनामी, तुझाच विचार माझ्या मनात राहू देत. पण तू कशी आहेस? सुखावह आहेस, इंद्रियांना सुखावह आहेस, पाप पुसणारी आहेस, सगळी संपत्ती देणारी, क्षमराज्यदाना, माते सरोज नयने तुझं वंदितो मी. तू कसे डोळेसुद्धा तुझे सरोजासारखे, सरोरुहाक्षी म्हटलेलं आहे. सरोरुह म्हणजे कमळ आणि अक्षी म्हणजे डोळे, अशी तू लक्ष्मी माते आहेस. तुला वारंवार वंदन असो. 13 कडवी झालेत, अजून 5 आहेत. यत्कटाक्ष समुपासना विधी, सेवकस्य सकलार्थ संपदः, संतनोति वचनांगमानसैर स्वां पुरारी हृदयेश्वरीं भजे. आता तिच्या कृपा कटाक्षाचं वारंवार प्रत्येक कडव्यामध्ये हा भक्त म्हणतोय की तुझा कृपा कटाक्ष माझ्यावर पडू दे. आता ही अभिलाषा धरून जेव्हा भक्त खऱ्या अर्थाने श्रद्धापूर्वक उपासना करतात, त्या उपासनांनी, त्या आराधनांनी जी संतुष्ट होते आणि त्यांचे मनोरथ पूर्ण करून त्यांच्या वैभव संपत्तीचा विस्तार करते, पुष्कळ वाढवते, अनेक पटीने वाढवते, अशी ती श्रीहरीची जी हृदयेश्वरी आहे ना, प्राणप्रिया जी आहे, अशा लक्ष्मीचं मी काया वाचा मनाने भावपूर्ण भजन करतो, स्तवन करतो, भक्ती करतो. कसं आहे? संतनोति वचनांग मानसई. वचन, अंग आणि मानस. वचन म्हणजे वाणी, अंग म्हणजे शरीर आणि मानस म्हणजे मन. म्हणजे काया वाचा मनाने मी तुझीच भक्ती करतोय. तुझ्या कृपा कटाक्षांची पुष्कळ अभिलाषा धरली. सेवकस्य सकलार्थ संपदा. सेवक म्हणजे इथे भक्त या अर्थाने. असा छोटासा श्लोक आहे. मराठी अनुवाद बघूया. जो कटाक्ष तव अर्चना विधी, देतसे सकल सेवका निधी, मी तुझे मुररिपू मनस्वामिनी, भाषणे स्तवन हे तनुमनी. पुढचा मंत्र बघूया, 15वा. तो तुमच्या परिचयाचाच आहे, सगळ्यांना माहिती असलेला, कारण श्रीसूक्तातलाच हा मंत्र आहे. श्रीसूक्तातलाच हा मंत्र आहे. काय आहे? सगळ्यांच्या ओळखीचा आहे. सरसिजनिलये सरोज हस्ते, धवलतरांशुक गंधमाल्य शोभे, भगवती हरिवल्लभे मनोज्ञे, त्रिभुवनभूती करी प्रसीद मह्यम. तू कशी आहेस? त्रिभुवनाला भूती देणारी, भूती म्हणजे वैभव प्रदान करणारी अशी देवी लक्ष्मी, तू माझ्यावर प्रसन्न हो. प्रसीद मह्यम. सगळ्यांना अर्थ माहिती आहे पण तरी बघूया. सरसिज निलये, पुन्हा तोच शब्द येतो आहे. सरसिज म्हणजे कमल आणि निलय म्हणजे निवासस्थान. आलय, निलय हे सगळे समानार्थी शब्द आहे. जिथे ती राहते, जे तिचं घर आहे. कुठे घर आहे? सरसिज निलये. हात कसे आहेत? सरोज हस्ते, हातसुद्धा कमळासारखे आहेत. धवल तरांशुक, काय कुठलं वस्त्र नेसलेलं आहे? धवल रंगाचं म्हणजे पांढरं शुभ्र धवल वस्त्र नेसले. गंधमाल्य शोभे, सुगंधित फुलांच्या माळा तिने घातल्या आहेत आणि त्यामुळे शोभून दिसते. अशी भगवती हरिवल्लभे मनोज्ञे. तू भगवती आहेस, सगळ्या वैभवाची म्हणजे त्याची देवता तूच आहेस. मनोज्ञ आहेस म्हणजे तू अतिशय शोभून दिसणारी, मन प्रसन्न करणारी आहेस. आणि हरिवल्लभ आहेस, पुन्हा अर्थ तोच आला आहे. त्रिभुवनभूती, अशी त्रिभुवनाला वैभव देणारी अशी तू मला प्रसन्न हो. मराठीत बघूया. कमल सदन हे घे सरोज हाती, वसन सफेद सुगंधी रम्यमाला, मनरम हरिप्रियसी देवते, जगहितकारक प्रसन्न हो मजला. 16व्यामध्ये म्हटलेलं आहे. दिग्हस्तिभिः कनककुंभमुखावसृष्ट, स्वर्वाहिनी विमलचारुजलप्लुताङ्गीं, प्रातर्नमामि जगतां जननीमशेष, लोकाधिनाथ गृहिणीममृताब्धिपुत्रीं. दिग्हस्तिभिः,
आपण शब्द वापरतो दिग्गज. एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये फार मोठं कर्तृत्व गाजत असेल तर आपण म्हणतो की हे फार दिग्गज आहेत. तोच शब्द इथे वापरला आहे, दिग्हस्ती म्हटलं आहे. गज आणि हस्ती एकच अर्थ आहे आणि दिग म्हणजे दिशा. इथे म्हटलेलं आहे जिच्यावर दिग्गजांकडून म्हणजे सगळ्या हत्तींकडनं कनककुंभ मुखावसृष्ट सुवर्ण कलशातून हिच्यावर स्वर्गेतल्या गंगेचा पवित्र असा अभिषेक होतो आहे. आपण चित्र पुष्कळ वेळेला बघतो, दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि ते सुवर्ण कुंभातून तिच्यावर अभिषेक करत आहेत. कुठला? गंगेसारख्या पवित्र जलाचा. म्हणजे सगळंच उत्तम आहे आणि तिला गजांत लक्ष्मी असं म्हटलं आहे. त्यामुळे अशी जी आहे ती काय आहे? स्वरवाहिनी विमल चारू जलत्प्लुतांगी. स्वरवाहिनी म्हणजे गंगेचं जल आणलेलं आहे. ते कसं आहे? अर्थातच विमल आहे, निर्मळ आहे. जलप्लुतांगीम तिच्यावर वर्षाव करतायत. अशा लक्ष्मीला प्रातर्नमामि जगताम जननीमशेष. ही कोण आहे? जगताम जननी, जगाची संपूर्ण त्रिभुवनाची जी माता आहे, जगन्माता जी आहे, तिला मी नमस्कार करतो. आणि ती कोण आहे? मला माहिती आहे, ती लोकाधिनाथ गृहिणी ममृताब्धिपुत्रीम. ती लोकाधिनाथ म्हणजे कशी आहे? क्षीरसागरा सगळ्या विश्वाच्या अधिपती असलेल्या श्रीहरीची ती गृहिणी आहे. लोकाधिनाथ गृहिणी. विष्णू कसा आहे? सगळ्या जगाचा स्वामी आहे आणि त्याची ही पत्नी आहे. आणि कोण आहे? अमृताब्धिपुत्री, सागराची, अमृताचा जो सागर आहे, क्षीरसागर आहे, त्याची ही कन्या आहे. अशा लक्ष्मीला मी प्रातःकाळी प्रातर्नमामी, प्रातःकाळी भक्तिभावाने नमस्कार करतो. किती अंगाने त्या लक्ष्मीची स्तवन केलं आहे, स्तुती केली आहे आणि किती संबोधनं तिला वापरली आहे. तिची किती रूपं आपल्यासमोर मांडली आहेत. कशासाठी? त्या दरिद्री ब्राह्मण पत्नीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आचार्यांनी हे स्फुरलेलं आहे. हे त्यांनी रचलेलं नाही आहे स्तोत्र, हे त्यांना सहजच स्फुरलेलं आहे. महालक्ष्मीसमोर त्यांनी हात जोडले आणि त्यांच्या मुखातनं झर 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 शब्द बाहेर पडलेत. वेगळं त्यांना काही त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागले नाही आहेत. आणि त्या लक्ष्मीनीसुद्धा प्रसन्न होऊन या ब्राह्मणच्या काय दंपतीवर अतिशय कृपा केली आणि त्यांच्या अंगणामध्ये सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला आहे, कनकधारा. आणि म्हणूनच हे कनकधारा स्तोत्र आहे. काय म्हटलं आता बघूया. मराठी अनुवाद तर फारच सुंदर आहे. डेरे सुवर्ण भरले जलदिग्गजानी. सुवर्णाचे डेरे कशाने भरलेत? त्या दिग्गजानी धरलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पाणी कुठलं आहे? स्वर्गीय स्वच्छ सरिता शुभकार्य स्नानी. स्वरवाहिनी आहे ती, स्वच्छ जल भरलेलं आहे. जी क्षीरसागर सुता जगन्नाथ जननाथ कांता. सूर्योदयी नमतमी नित विश्वमाता. प्रातर्नमामी म्हटले ना, सूर्योदयी नमितमी. संस्कृतही सुंदर आहे, मराठी पण सुंदर आहे. आणि ह्याचा आपण नित्य जप करायचा आहे. नित्य. जर तुम्हाला काही आर्थिक चिंता असतील, ऋण असेल, काही कर्ज असेल, त्याच्या काळजी असेल किंवा उत्पन्नाचा एक सात्विक स्रोत खरंच पाहिजे असेल चांगला तर ह्या स्तोत्रपठणाने ते निश्चितपणाने साध्य होतं. हे स्तोत्रपठण दररोज भक्तिभावाने सकाळ संध्याकाळ म्हटलं, त्या महालक्ष्मीचा फोटो मूर्ती समोर ठेवून जर म्हटलं तर आपल्या आर्थिक चिंता निश्चितच दूर करण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. पण हे आचार्यांच्या साक्षात मुखातून आलेलं आहे. आता तिला म्हटलेलं आहे शेवटी, कमले कमलाक्ष वल्लभे त्वं करुणापूरतरंगितैरपांगै अवलोक्य माम किंचनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः. तू काय कर, माझ्यावर अकृत्रिम अशी दया कर. अकृत्रिम म्हणजे कशी? स्वाभाविकपणे मीच दयेला पात्र आहे, कारण माझ्या इतका दरिद्री कोणी नाहीच आहे. काय म्हणतात बघा, कमले कमलाक्ष वल्लभे त्वं. तू कमला आहेस आणि कशी आहेस? कमलाक्ष वल्लभा, ज्याचे डोळे कमळासारखे आहेत अशा विष्णूची तू पत्नी आहेस. वल्लभा म्हणजे पत्नी. तू आणि कशी आहेस? करुणापूर तरंगितैरपांगैः. करुणेचा महापूर आहेस तू, महासागर आहेस. आणि कशी आहेस? अवलोक्य माम अकिंचनानां. तू माझ्याकडे बघ, अवलोकन कर माझं, कारण मी कसं आहे? अकिंचन आहे,
अतिशय दरिद्री आहे आणि प्रथमं पात्रम अकृत्रिमम दयायाः. मीच पात्र आहे तुझ्या अकृत्रिम दयेला. स्वाभाविकपणे तू जी दया करतेस ना भक्तांवर, त्याच्यात मी प्रथम क्रमांकावर आहे. कारण माझ्या इतका दरिद्री कोणी नाहीच आहे. त्यामुळे अशा माझ्याकडे, मी गरीब आहे, दयापात्र आहे, अशा माझ्याकडे तू दयादृष्टीने पाहशील का, अशी विनवणी केलेली आहे. आता काय म्हणतायत बघा. ममता दर्यात लाट जेवी, नजरानी तव निर्धना मलाया, अवलोकन वस्तुतः खरा लायक जो, करतू मुकुंद जाया. मुकुंद जाया आहेस ना तू, मुकुंदाची पत्नी आहेस, विष्णूची पत्नी आहेस. तू काय कर की दारिद्र्यात लाट जेवी, नजरानी तव निर्धना मलाया. तू मला तुझ्या दृष्टिक्षेपाने, तुझ्या कृपाप्रसादाने अवलोकन कर आणि मीच खरा त्याच्यासाठी पात्र आहे, लायक आहे. पण माझ्या इतका दरिद्री दुसरा कोणीच नाही आहे, असंही म्हटलं. असं 17वं कडवं आहे. आता अगदी शेवटचं 18वं काय म्हणतात बघूया. 18व्या कडव्यामध्ये अर्थातच फलश्रुती आहे. हे नित्य पठण जर का ह्या स्तोत्राचं केलं तर काय काय प्राप्त होणार आहे. स्तुवंतीये स्तुतिभिर प्रभूती, स्तुवंतीये प्रमुभिरन्वहं, त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमां, गुणाधिका गुरुतर भाग्यभाजिनो, भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः. स्तुवंतीये, जे कोणी स्तवन करतात, स्तुतिभिही, या स्तवनानी, या स्तोत्रांनी काय स्तुती करतात, अन्वहम, नित्यस्तुती करतात, त्यांना काय काय प्राप्त होतं. तू वेदत्रयी स्वरूप आहेस, तू त्रिभुवन माता आहेस. भगवती श्री लक्ष्मीची जे भक्तिभावाने प्रशंसा करतात, वंदना करतात, अर्चना करतात, त्यांना काय प्राप्त होतं. गुणाधिका गुरुतरम भाग्यभाजिनो, त्यांना सगळ्या सद्गुणांनी श्रेष्ठता प्राप्त होते. महाभाग्यवान आणि ऐश्वर्य संपन्न होतात. नुसतंच संपन्न नाही तर सद्गुणांनी सुद्धा संपन्न व्हायला पाहिजे. ऐश्वर्य प्राप्त झाल्यानंतर विवेक पाहिजेच. नुसतीच श्रीमंती असेल तर ती कशीही संपून जाईल. त्यामुळे सद्गुण पाहिजेत, त्या संपत्तीच्या जोडीला भाग्य पाहिजे आणि ऐश्वर्य पाहिजे. आणि मग विद्वान लोक त्यांचा मनोभाव जाणून घेण्यास विशेष उत्सुक राहतील. भवन्ति ते भुवी म्हणजे या भूमीवर, बुधभाविताशयाः, आणि त्यामुळे त्यांचा मनोभाव उत्तम राहील. अशी कृपा तू करशील का माझ्यावर, असं म्हटलेलं आहे. मराठी अनुवादामध्ये म्हटलेलं आहे. स्तुतीश्रुतीमय जगमाऊली मनी, उपासना तव करीती अशी दिनी, नशीब थोरणी ठरिती बहुगुणी, सुजाण उत्सुक मन घेत जाणुनी. आणि मग अशा भक्तांवर ही कृपा करते. आणि कृपा कशी करते तर सद्गुण पण त्यांना देते, त्यांचा मनोभाव किंवा त्यांच्या भावना अतिशय शुद्ध ठेवते आणि शिवाय त्यांना संपत्तीचं भरभरून वरदान देते. अशी ही महालक्ष्मी तुम्हा आम्हाला सगळ्यांना प्रसन्न होऊ दे. त्याच्यासाठी आपण काय करायचे तर फक्त भक्तिभावाने हे स्तोत्र सकाळ संध्याकाळ म्हणजे दोन्हीच्या संध्यासमयी म्हटलं तर त्याचा विशेष लाभ होतो. पहाटेच्या वेळेस म्हणावं जेव्हा संधिकाळ असतो, सूर्य उगवताना म्हणावं, आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला जर का हे स्तोत्र म्हटलं, किंवा मग ते शक्य नसेल तर कोणत्याही वेळा म्हटलं, पण दिवसातनं 2दा जर का हे स्तोत्र म्हटलं तर आपल्या आर्थिक चणचण किंवा आर्थिक जे काही समस्या असतील त्या निश्चित दूर होतील आणि उत्पन्नाचा एक सात्विक मार्ग सापडेल. उत्पन्न तर कुठल्याही मार्गाने मिळू शकतं, पण आपल्याला कुठलं उत्पन्न पाहिजे, सात्विक मार्गाने, योग्य मार्गाने, न्याय्य मार्गाने, नीतीला अनुसरून असलेल्या मार्गाने. त्यामुळे आपल्याला माहिती आहे अशी संपत्ती, अशी लक्ष्मी माझ्या घरात नित्य यावी, अशीच प्रार्थना आपण सगळ्यांनी करूया. आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. अंगम हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती, भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्, अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला, माङ्गल्यदा
तथास्तु मम मङ्गलदेवतायाः मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारेः प्रेमत्र पाप्रणिहितानि गतागतानि मालादृशोर्मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दम् आनन्दकन्दमनिमेषानन्तसन्त्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रम् भूत्यैव वेन्मम भुजङ्गशयाङ्गनाया बाह्वन्तरे मधुजितश्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयायाः कालाम्बुदालिललितोरसिकैटभारे धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव मातुः समस्तजगतां महनीयमूर्तिः भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावात् माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धम् मन्दालसं च मकरालय कन्यकायाः विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम् आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ईशं निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् इन्दीवरोदर सहोदर मिन्दिराया इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्रदृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते दृष्टिः प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां पुष्टिं कृषिष्ट मम पुष्करविष्टरायाः दद्यादयानुपवनो द्रविणाम्बुधाराम् अस्मिन्न किञ्चन विहङ्गशिशौ विषण्णे दद्यादयानुपवनो द्रविणाम्बुधाराम् अस्मिन्न किञ्चन विहङ्गशिशौ विषण्णे दुष्कर्मघर्ममपनीय चिराय दूरम् नारायणप्रणयिनी नयनाम्बुवाहा गीर्देवतेति गरुडध्वज सुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनैक गुरोस्तरुण्ये श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूते रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूम्यै नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु हेमाम्बुजपीठिकायै नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै नमोऽस्तु देवादिदयापरायै नमोऽस्तु शारदायुधवल्लभायै नमोऽस्तु देवी भृगुनन्दनायै नमोऽस्तु विष्णोरुरसिस्थितायै नमोऽस्तु लक्ष्मी कमलालयायै
सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि त्वद्वन्दनानि दुरितोद्धरणोद्यतानि मामेव मातर्निशुं कलयन्तु मान्ये यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः सन्तनोति वचनाङ्गमानसैः त्वां मुरारि हृदयेश्वरीं भजे सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतमांशुक गन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् दिग्हस्तिभिः कनककुम्भ मुखावसृष्टस्वरवाहिनी विमलचारुजलप्लुताङ्गीं प्रातर्नमामि जगतां जननीम् अशेषलोकाधिनाथ गृहिणीम् अमृताब्धिपुत्रीं कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः अवलोकय माम् अकिञ्चनानां प्रथमं पात्रम् अकृत्रिमं दयाया स्तुवन्ति ये स्तुतिभिरमोभिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमां गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनः भवन्ति ते भुवि बुध भाविताशयाः